राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। पहलगामच्या हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठी मदत या भागात पोहोचवली होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं श्रीनगरमध्ये स्थानिकांनी अगदी जल्लोषात स्वागत केलं। पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर। भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा। तब्बल 1200 पहलवान आणि शिवसैनिक जम्मू काश्मीरमध्ये। शिवसेनेकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर मधील जवानांना मानवंदना देण्यासाठी जवळपास 1200 सांगलीतील पहलवानांनी रक्तदान केले। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांनी या उपक्रमासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या देखरेखीखाली सांगलीतील या 1200 पहलवानांनी जम्मू आणि काश्मीर मधील रुग्णालयात तरुणांनी खरतर रक्तदान केले। स्वतः एकनाथ शिंदेंनी रक्तदान करून जवानांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे। जब कश्मीर और जम्मू में रक्तदान करना है, ब्लड डोनेशन कैंप का आयोजन करना है, ऐसा जब कहा महाराष्ट्र में सांगली में, तभी कई नौजवान आगे आए और लगभग 10,000 लोगों ने अपने नाम दर्ज किए। मुझे बहुत आनंद है, खुशी है, गर्व भी है कि इतने बड़े पैमाने पर यहाँ पर ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया है। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रीनगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना गोळीबार करण्यापासून विरोध करणाऱ्या आदिल शाह या तरुणाला दहशतवाद्यांनी क्रूरपणे मारलं होतं। पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्यात आधी महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे हे स्थानिक आणि पर्यटकांच्या मदतीसाठी धावून आले। त्यावेळी आदिल शहाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंनी मदत केली होती। आदिल शहाचं कुटुंबही एकनाथ शिंदेंच्या भेटीला यावेळी आलं, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी श्रीनगरमध्ये पाहायला मिळाली। श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात भगव्या रंगाची बॅनरबाजी देखील पाहायला मिळाली। पहलगाम में जो वाक़ा हुआ, जिसमें आदिल शहीद हुआ, तो जब वो वाक़ा हुआ तो उसमें इसने हमारे साथ बहुत हिम्मत से हमें हिम्मत दी और हमारे साथ अच्छे सलूक से पेश आए। हज़ारों की तादाद में लोग थे जिनकी जानें बच गई वैसे आदिल की वजह से, तो उसने अपनी जान दी लेकिन औरों की जान बचाई, इसलिए बहुत फख्र हो रहा है। शहीद आदिल शाह जेव्हा यांचा देहांत झाला त्यावेळी साहेबांनी निर्णय घेतले की त्या घरांना, कुटुंबांना आर्थिक मदत आणि घर बांधून द्यायचं। आम्ही आर्थिक मदत पण केली आणि घरांचं पण पूर्ण काम झाले। 15 दिवसात ते पण काम कंप्लीट होऊन जाईल। आज या कुटुंबांना ज्यावेळेस कळलं शिंदे साहेब येत आहेत, तर ते कुटुंब म्हणले की नाही आम्हाला साहेबाला भेटायला यायचे आणि साहेबाचे धन्यवाद मानायचे। 2 आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता। या दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यात शिवसेना वाढीसाठी तेथील पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। त्यानंतर लगेचच थेट महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेत। शिंदे यांना मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग जम्मू काश्मीरमध्ये तयार झालाय, त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी शिवसेना नव्यानं पाय रोवेल अशी आशा शिवसैनिकांमध्ये आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, जम्मू काश्मीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।